मुख्याध्यापक श्री मधुकर कारभारी गुंजाळ यांनी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल हिवरगाव आंबरे तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर येथे 34 वर्ष प्रदीर्घ सेवा करून सेवानिवृत्ती घेतली। त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा मोठ्या शानदार कार्यक्रमात हिवरगाव आंबरे येथे संपन्न झाला। तसेच या कार्यक्रमाप्रसंगी माजी मुख्याध्यापक श्री मधुकर रेवगडे, मुख्याध्यापक श्री रमेश कानवडे, माजी मुख्याध्यापक श्री पांडुरंग भागवत, सहशिक्षक विलास बोराडे, श्री भारत कानवडे, कनिष्ठ लिपिक श्री दिलीप येंधे, कर्मचारी श्री अशोक वागचोरे यांचा देखील गौरव करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री रामकृष्ण नानाजी भांगरे आणि श्रीमती उज्ज्वलाताई रामचंद्र कानवडे यांच्या शुभ हस्ते कार्यक्रमाची सुरुवात झाली। या कार्यक्रम प्रसंगी अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लहामटे, आमदार सत्यजित तांबे, डॉक्टर जयश्रीताई थोरात, माजी प्राचार्य प्रसिद्ध वक्ते श्री प्रदीपजी कदम सर, माजी सदस्य आर्यम कातोरे, श्री अजय फटांगरे, व्हाईस चेअरमन पांडुरंग घुले, श्री मधुकर नवले, श्री नवनाथ आरगडे सह इतर अनेक मोठ्या मान्यवरांची उपस्थिती होती। पाहूयात सविस्तर कार्यक्रमाचा वृत्तांत। या ठिकाणी पुष्पवृष्टी होऊन उपस्थित मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत होत आहे। उपस्थित सर्व मान्यवरांना मी गौरव समितीच्या वतीनं आणि न्यू इंग्लिश स्कूल हिवरगाव आंबरे विद्यालयाच्या वतीनं सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे। विद्यार्थ्यांनी जोरदार कार्यक्रमाचं अध्यक्षीय सूचना समोर एक फोटो घेऊया। समोर समोर ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत करतो। आणि आजचा जो काही सेवापूर्ती गौरव सोहळा जो आयोजित केलाय ते आमचे आधारस्तंभ आदरणीय गुरुवर्य गणित विषय तज्ञ आदरणीय मधुकरजी गुंजाळ सर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे। आई वडिलांच्या नंतर गुरुला खूप मोठं अनन्यसाधारण महत्व आहे। असं म्हणतात, गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। या उक्तीप्रमाणे बहुआयामी असं व्यक्तिमत्व आमचे आदरणीय गुंजाळ सर। आयुष्याची गणित ज्या पद्धतीनं आम्हाला सोडवायची शिकवली ते असे आदरणीय गुंजाळ सर। त्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर अतिशय गरीब कुटुंबातील दिलगिरी व्यक्त करतो। तुमच्या या मार्गदर्शनामुळे तुमच्या अनेक माजी विद्यार्थ्यांच्या जीवनाचे सोने झाले आहे। आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा। या पुढचा प्रवासही हसरा आणि आनंद देणारा असावा, या पुढचा प्रवासही हसरा आणि आनंद देणारा असावा। एखाद्या वाळवंटात पाण्याचा झरा निर्माण व्हावा आणि आसपासचा परिसर आनंदी व्हावा, त्याचप्रमाणे सरांनी आपल्या या शाळेच्या वृक्षाचे वटवृक्षात रूपांतर केले आहे। तुम्ही ज्ञानदानाबरोबरच शाळेच्या नावाचा लेख उंचावला। आज आपण बघतोय की 4वी-5वीच्या पोरापासून तर 15-16 वर्षाच्या पोरापर्यंत मोबाईल हातात द्यावा लागतो किंवा मोबाईलच्या दुनियामध्ये ही रमलेली लोक यांना मैदानी खेळात आणण्याचं योगदान सुद्धा गुंजाळ सरांनी पुरेपूर केलं। आपला रस्सीखेचचा संघ असेल, कबड्डीचा संघ असेल, खो खोचा संघ असेल, रस्सीखेचचं जर आपण राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व केलं, जिल्हा पातळी असेल, राज्य पातळीवर असेल, अनेक पारितोषिक गुंजाळ सरांच्या नेतृत्वात आपल्याला या ठिकाणी मिळाली। मुलांना मोबाईलच्या दुनियेतून बाहेर काढून अभ्यासाच्या पलीकडे थोडंसं मैदानी खेळामध्ये आणण्याचं, खरं जर एक गती देण्याचं काम मुळात या शाळेची परंपरा शालेय खेळामध्ये असेल, विज्ञान प्रदर्शनामध्ये असेल, ही पारंपरिक होतीच, पण मधल्या काळामध्ये त्याला थोडीशी मरगळ आली होती। ती मरगळ झटकण्याचं काम, राष्ट्रीय पातळीवर आपले खेळाडू नेण्याचं काम, यामध्ये जे नेतृत्व कुशल नेतृत्व जे लागतं
ते गुंजाळ सरांच्या माध्यमातून या विद्यालयाने आपल्या गावाला उपलब्ध झालं, त्याबद्दल त्यांचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद मानतो. सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं त्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी मोठा थँक्यू म्हणतो. खरं तर सर, शिक्षक आणि विद्यार्थी मुळात माणसाचा गुहेपासून चालू झालेला तर गुगल खरं म्हणजे बोलण्यासारखं खूप आहे, परंतु आज ते सेवानिवृत्त होत आहे आणि त्यांच्याकडे जर पाहिलं तर अजूनही असं वाटत नाही की ते सेवानिवृत्त होत आहे. कारण अतिशय उत्साही व्यक्तिमत्व आणि याचं राज काय असेल हे मला माहीत नाही, परंतु खऱ्या अर्थानं त्यांचे अर्धांगी आमची वहिनी तेच राज ते असावं. त्यांनी त्यांची काळजी घेतली म्हणून आतापर्यंतचा जीवन प्रवास अतिशय सुखकर आणि व्यवस्थित झाला. खरं म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना सेवानिवृत्तीपर्यंत जर जायचं म्हटलं तर हल्लीचा कालखंड हा फार धकाधकीचा आणि अतिशय टेन्शनचा आहे, हे वेगळं सांगायला नको. आपण हे वेगवेगळ्या माध्यमांमधनं शिक्षकांबद्दल किंवा त्या क्षेत्राबद्दल ऐकत असाल, परंतु तरी सुद्धा अशा ह्या कालखंडामध्ये अगदी व्यवस्थित आणि योग्य अशी सेवानिवृत्ती होणं म्हणजे खरंच दैवी चमत्कार असायला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून अधिकचा वेळ मी न घेता माझ्या कुटुंबाच्या वतीनं या ठिकाणी सरांना दीर्घायुष्य लाभो. आणि एक छोटंसं उदाहरण सांगेल की पूर्वी जर मेडिकलला जायचं असेल, इंजिनिअरिंगला जायचं असेल, मेडिकलला जायचं असेल तर साधारणतः बोर्डाची मार्क गृहीत धरले जायचे आणि मग तुमचा मेडिकलला नंबर लागायचा. पण नंतर काळ बदलला, मधल्या काळात CET आली आणि CET आल्यानंतर तुम्हाला त्याच्यात चांगले मार्क पडले तर डॉक्टर व्हावं लागायचं. परंतु आता नीट आली आणि नीट ही परीक्षा अशी आहे की तुम्हाला भारतामधून अनेक मुलं बसतात, साधारणतः 25 लाख मुलं बसतात आणि 25 लाख मुलांमध्ये तुम्हाला त्या परीक्षेला सामोरं जावं लागतं. तसंच JEE ही परीक्षा आहे, या परीक्षेला सामोरं जायचं असेल तर तुम्हाला IITला जायचं असेल तर या परीक्षेला सामोरं जावं लागतं. आणि ह्या परीक्षा मात्र देश पातळीवरच्या आहेत, राष्ट्रीय पातळीवरच्या आहेत. आणि आपल्याला सांगायला हरकत नाही की याचं खूप पालकांमध्ये अज्ञान आहे. आम्ही बघतो की मी त्या क्षेत्रात काम करतोय म्हणून मला ती कल्पना आहे. आणि जर आपले मुलं पुढं चांगल्या नोकरीला जायचं असतील, आज जागतिक लेवलला आपले मुलं जात आहेत, तुम्हाला सांगायला हरकत नाही की पगार किती मिळू शकतो बाहेर. माझे एक मित्र आहेत, त्यांच्या मुलाला 1600 कोटीचं पॅकेज आहे आणि तो UPचा आहे, जयपूरचा आहे. म्हणजे एका वर्षाला 1600 कोटीचं सुद्धा पॅकेज मिळू शकतं. मग ह्या स्पर्धा परीक्षा आपण मुलांनी का देऊ नयेत? आणि जर त्या स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतील तर संगमनेर ठिकाणी आम्ही एक चांगली इन्स्टिट्यूट सुरू केलेली आहे. अशा ठिकाणी आम्ही आज त्या सामाजिक काम म्हणून आज या क्षेत्राकडे बघतो. माझी सरांना विनंती आहे की या परिसरामध्ये तुमचं मोठं योगदान आहे. अनेक विद्यार्थी तुम्ही हुशार केलेले आहेत आणि एक सामाजिक काम म्हणून काही करता आलं तर निश्चित आमच्या संस्थेच्या वतीने तुम्हाला आम्ही या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि आपण चांगलं या शिक्षण क्षेत्रातच कार्य करावं असं आपणाला विनंती करतो. माझं लांबलेलं भाषण थांबवतो. उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आज खऱ्या अर्थानं एका शिक्षण महर्षीचा या ठिकाणी हिवरगाव आंबरे ग्रामस्थांच्या वतीनं, माझी विद्यार्थ्यांच्या वतीनं हा जो सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केला गेला, घडून आणला, याबद्दल खऱ्या अर्थानं अतिशय महत्त्वाचं काम त्यांनी केलं की ज्या शिक्षणामध्ये ज्यांनी 34 वर्ष आपले व्यतीत केले त्यांचा या ठिकाणी गौरव करणं म्हणजे याच्यापेक्षा त्या मुख्याध्यापकाचं किंवा त्या शिक्षकाचं फार मोठं सर्टिफिकेट आहे असं मला काही वाटत नाही. खरं म्हणजे मधुकर गुंजाळ सरांना राष्ट्रीय पुरस्कार 2 मिळाले, कोल्हापूरचा 1 मिळाला, सांगलीचा 1 मिळाला. आदर्श मुख्याध्यापक म्हणून त्यांनी काम केलं. मी खरं म्हणजे त्यांच्या कुटुंबातला, आणि त्यांनी मला काल सांगितलं की वडगाव लांडगा ग्रामस्थांच्या वतीनं सर तुम्हाला बोलायचे. मी म्हटलं या ठिकाणी सगळेच वक्ते बोलत असतात, कोणाच्याही सहनशीलतेचा कडेलोट व्हायला नको याची बी वक्त्यांनी काळजी घेतली पाहिजेत. आणि खऱ्या अर्थानं मधुकर गुंजाळ सर खरे ते 4 जण भावंड, बाबासाहेब, मधुकर
मीनाताई इथं बसलेले आहेत आणि एक आमचे मित्र कैलासवासी बाबासाहेब. 12वीला असताना मधुकर गुंजाळ सरांचे वडील वारले. अनेक वक्त्यांनी अमोल ठुबेंनी या बाबतीमध्ये सगळं प्रास्ताविकामध्ये सांगितलेलं आहे. वडील वारल्यानंतर खऱ्या अर्थानं जबाबदारी पडली. 12वीचं शिक्षण एका बाजूला वडील गेले, पितृछत्र हरपलं आणि शिक्षण घेत असणारा विद्यार्थी त्याच्यावर या कुटुंबाची जबाबदारी पडली. मातोश्री आज मधुकर सरांच्या आज व्यासपीठावर आहेत. आम्ही सगळेजण तिला बाई म्हणतो. बाई म्हणे मी बिड्या बांधते, माझे पोरं शिकले पाहिजेत, पुढे गेले पाहिजेत. 5 जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे संगमनेर तालुक्याचे नव्हे, या राज्याचे युवा आमदार, आपणा सर्वांचे मित्र सन्माननीय सत्यजित दादा तांबे साहेबांमुळेच आपण या खरं तर आपला पाया जीवन रचलेलं असतं. अशा या गुंजळ सरांनी अनेक विद्यार्थ्यांना घडवून त्यांचा ठसा उमटवलेला आहे. त्यांच्या पत्नी पण शिक्षिका आहेत, मुलगा इंजिनियर आहे, मुलगी डॉक्टर आहे. असं हे सर्व उच्च शिक्षित घडवून खरं तर ते आज रिटायर होत आहेत. परंतु सर रिटायर झाल्यानंतर जे शाळेतली सवय असते किंवा मुलांना बेरीज वजाबाकी गुणाकार भागिले खरं तर हे सर्व तुम्ही शिकवलेलं असतं. आणि घरी जाऊन आता गुंजळ मॅडम खरं तर ते आहेत, शाळेत आहे तोपर्यंत ठीक आहे, परंतु एकदा त्या पण जर रिटायर झाल्या तर आपला वेळ आणि कसा जाईल हे त्यांना माहीत आहे. कारण मॅडम या लाईफ केअरच्या खूप म्हणजे हेल्थचा व्यायाम घेतात आणि तुम्ही पण त्याच्यामध्ये सहभागी आहात. म्हणजे तुमचं जीवन हे सर्व आनंदी आणि सुखमय जाणारच आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने, सर्व हिवरगाव ग्रामस्थांच्या वतीने आपलं पुढील आयुष्य सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं आणि भरभराटीचं जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. बोलण्यासारखं खूप आहे. खरं तर भारत दादाचा विधिमंडळामध्ये सातत्यानं पाठपुरावा असतो असे म्हणून आमदार सत्यजित तांबे यांचाही हिवरगाव ग्रामस्थांच्या वतीनं आभार व्यक्त करण्यात येत आहे. आर्यम कातोरे साहेब जिल्हा परिषद सदस्य, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी गटनेते मान्य अजयजी खटांगरे साहेब हे या ठिकाणी गुंजाळ सरांचा सपत्नीक सत्कार करत आहेत. संगम आहेर, उपसरपंच पिंपळ कुंजिरा हे या ठिकाणी उपस्थित आहेत. तिथं जमलेला आहे. सरांनी अतिशय सामान्य परिवारामध्ये जन्म घेऊन काबाड कष्टाने त्यांच्या आईवडिलांनी विडी कामगाराचं काम करून विड्या बांधून आपल्या मुलांना शिकवलं. सरांनी त्यांच्या मुलांना शिकवलं. एक डॉक्टर झाली, एक इंजिनियर झाली, पुण्यामध्ये नोकरी एक जण करतोय. म्हणजे लोकांचे मुलं लहानाचे मोठे करत असताना, त्यांच्यावर संस्कार करत असताना, त्यांना शिक्षण देत असताना स्वतःच्या मुलांकडे देखील काळजी ठेवण्याचं काम हे सरांनी केलं. त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी देखील तशाच पद्धतीने आपल्या संसाराची देखील काळजी घेतली असणार आहे. आज आपण त्यांना या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने निरोप देण्यासाठी आपण सगळेजण जमलेलो आहे. सर खरं तर मॅडम अजून नोकरीमध्ये आहेत, त्यांना 4 वर्ष आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला फार काही टेन्शन नाही. म्हणजे 1.5 पगार चालू राहणार आहे. मॅडमचा फुल आणि तुमचा हाफ, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. आणि तुमचं शरीर आणि तुमची बुद्धी देखील अजून पूर्ण शाबूत आहे. त्यामुळं तुम्ही काय आता रिटायर होऊन घरी बसणाऱ्यातले तुम्ही व्यक्तिमत्व नाही. आणि आपण पुढच्या काळामध्ये देखील कार्यरत राहणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. जोपर्यंत माणूस कार्यरत आहे, जोपर्यंत तो चालतोय, बोलतोय, काम करतोय, डोकं ठिकाण्यावर आहे, तोपर्यंत म्हातारपण उशिरा येतं. एकदा की माणूस घरात बसला की त्याचं वार्धक्य हे झपाट्याने वाढत जातं. आता घोडा आयुष्यभर पडत असतो. घोडा बसलाय, आपण म्हणलं घोडा बसला
की घोडा बसलाच. तसं माणूसाने सुद्धा कायम कार्यरत राहिलं पाहिजे, कायम काम करत राहिलं पाहिजे, अशा मताचा मी माणूस आहे. प्रत्येकाचं पाहतो आपण की अनेक वयस्कर माणसं रिटायर होतात आणि रिटायर झाल्यानंतर त्यांना असं वाटतं की मी आयुष्यामध्ये खूप केलेलं आहे, 30-35 वर्ष सेवा दिलेली आहे आणि आता काहीच नको, आता मी शांत बसणार, शेती करणार, मुलं बाळं बघणार, नातू बघणार. आणि मग तो घरात जर बसला तर माणसाचं वार्धक्य लवकर यायला लागतं. माणसाने समाजामध्ये सक्रिय राहिलं पाहिजे. मनुष्य प्राणी हा सामाजिक प्राणी आहे. सुखदुःखात, लग्न, 10वे 13वे, अमुक धमुक कायम काही ना काही चालू ठेवलं पाहिजे. जर आपण समाजामध्ये सक्रिय राहिलो तरच आपण खऱ्या अर्थाने आपलं जीवन जे आहे ते चांगल्या पद्धतीने पार पाडू शकतो. आपल्याला सर आपल्याकडून, आपल्या हातून खूप काम अजून व्हायचं आहे. आपली सेकंड इनिंग आता चालू झालेली आहे. फर्स्ट इनिंग संपली तुमची, आता सेकंड इनिंग चालू झालेली आहे. आता सेकंड इनिंग मध्ये काय करायचं हा निर्णय देखील तुम्हाला घ्यायचा आहे. काही लोकांनी शिक्षण क्षेत्रामध्ये आयुष्यभर काम केलं, त्यांना वाटतं की मी शिक्षण क्षेत्रातच काम केलं पाहिजे. काही लोकांना वाटतं की नाही मला अमुक करायचं होतं पण राहून गेलं, नोकरीमुळे जमलं नाही, तर दुसरं काही काम करायचं असेल ते तुम्ही करू शकता. परंतु आता दुसरं काहीतरी सेकंड इनिंग मध्ये चांगलं काम आपण सुरू करावं आणि त्या माध्यमातून आपण सक्रिय राहावं. आणि हे सक्रिय राहण्यासाठी आणि आपल्या हातून भरपूर असं काम होण्यासाठी परमेश्वर आपल्याला दीर्घायुष्य आणि चांगलं आरोग्य देव. आपल्या सोबतच रिटायर होणाऱ्या या सगळ्या बाकीच्या मंडळींना, मधुकर रेवगडे असतील, रमेश कानोडे असतील, पांडुरंग भागवत असतील, विलास बोराडे असतील, भारत कानोडे असतील, दिलीप यंदे असतील आणि अशोक वागचौरे असतील, या सगळ्यांना परमेश्वर दीर्घ आयुष्य आणि चांगलं आरोग्य देव. अशा शुभेच्छा मी आपल्या सगळ्यांच्या वतीने या निमित्ताने देतो आणि थांबतो. धन्यवाद. पण दे आर परफॉर्मिंग इन सर्कस. ते जर सर्कसीत बंदिस्त झाले तर त्यांची किंमत शून्य असते. म्हणून आयुष्यात बनायचा तर चांगला माणूस बना, हा संदेश त्यांनी दिलेला आहे. मग माझ्या लक्षात येतं, ज्याला माणूस ही संकल्पना कळते ती माणसं मोठी होतात, ज्यांचं योगदान मोठा, ज्यांची सेवा जास्त आहे. 34 वर्ष सेवा हिवरगावला केलेली आहे. आता कोणीतरी मला वाटतं धुबे आणि दुसरे एक माजी विद्यार्थी आणि मनोगत करताना सरांनी गावाला 51,000ची मदत दिली असंही सांगितलं. सरांची वडगावलाही मदत आहे. याचा अर्थ माझ्या एक गोष्ट लक्षात येते, 4 प्रकारचे दाते असतात. इथं आमदार साहेब व्यासपीठावर आहेत, जालिंदर भाऊ आहेत, अजय भाऊ आहेत, आमच्या गावचे जावई कातोरे साहेब जिल्हा परिषदेचे या ठिकाणी आहेत, अनेक मान्यवर आहे. मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे, दाते 4 प्रकारचे असतात. शिक्षक हा दात्यामध्ये जातो, ही पहिलीच गोष्ट आहे. कारण शिक्षक हा दानच करत असतो विद्येचं, पण ज्याला दान करायचं आहे त्याने हे 4 दाते कायम लक्षात ठेवा. त्यातले 4 दाते, त्यातला पहिला दाता असतो 4th क्लास डोनर, म्हणजे 4th क्रमांकाचा दाता. हा दाता असा असतो की जिथे 100ची गरज आहे तिथं 20 रुपये देतो, 10 रुपये देतो. हा पहिला 4th क्रमांकाचा दाता. तिसरा म्हणजे 3rd क्लास डोनर, 3 क्रमांकाचा दाता, जिथं दानाची गरज आहे पण देऊ का नको, देऊ का नको, द्यायचं असतं पण कधीतरी चुकून देण्याचाही प्रयत्न करतो, तर 3 क्रमांकाचा दाता. दुसरा असतो 2nd क्लास डोनर, म्हणजे द्वितीय क्रमांकाचा दाता. तो दाता असा असतो, उजव्या हाताने केलेलं दान त्याचं डाव्या हाताला कळत नाही. याचा अर्थ दान करताना ते दान 2 नंबरचं आहे, ही संकल्पना मुळातच त्या दानात आहे. आणि एक नंतरचा शिल्लक राहतो तो 1st क्लास डोनर, म्हणजे प्रथम क्रमांकाचा दाता. ते दान असं असतं ज्या दानानं एखाद्याच्या घरातली चूल पेटते, ज्या दानानं एखाद्याचं कुटुंब उभं राहतं, ज्या दानानं एखाद्याचं आयुष्य यशस्वी होतं, ते दान म्हणजे 1st क्लास दान असतं. आणि तो देणारा दाता सुद्धा बोंबलेताई 1st क्लास डोनर असतो. ही महत्वाची गोष्ट असते. आणि म्हणून दान द्यायचा तर 1st क्लास डोनर म्हणून द्यायला शिकलं पाहिजे. सरांची कुटुंबाची गरिबीची अवस्था पण सगळ्यांनी लक्षात घेतली. त्यांचे मामा सूर्यबान लांडगे यांना मी तात्या म्हणायचो. इथे चंद्रबान तात्याही उपस्थित आहे. आदरणीय कैलासवासी यादव मामा म्हणजे त्यांचे मामा, ते आता हयात नाहीत. सूर्यबान मामा हयात नाही, पण मामा काय असतो हे ज्या गावानं पाहिलं आणि ज्यांच्या परिवारात बघायला मिळालं ते गुंजाळ सरांचा परिवार आहे. त्यांच्या मॅडम मुख्याध्यापिका आहे, आता सत्यजित दादांनी सांगितलं, पण ज्यांचं नावच हास्य आहे त्यांच्या वाट्याला कायम हसूच येणार आहे, म्हणजे आनंदच येणार आहे. ही एक पहिली गोष्ट आहे, हे महत्वाचं आहे. आणि त्यातली अजून एक महत्वाची गोष्ट, चेहऱ्यावर आनंद कुणाचा येतो असा जर प्रश्न विचारला कोणी, नाव आनंद आहे म्हणून चेहऱ्यावर आनंद असतो असं नाही. नाव हर्षद आहे म्हणून हर्षच वाटायला आलाय असंही होत नाही.
नाव संस्कृती आहे म्हणून एखाद्या संस्कृती नावाच्या मुलीने संस्कृती टिकवली असंही होत नाही. मग चेहऱ्यावरचा आनंद येतो कुठून हा प्रश्न जर कुणाच्या लक्षात आला आणि त्याचं उत्तर शोधायला गेलात तर त्याचं उत्तर आहे ज्याच्या हातातलं काम सुंदर त्याचा चेहरा कायम सुंदर, त्याचा चेहरा कायम सुंदर. ही सुंदर त्याची खरी व्याख्या आहे. ही झाली पहिली व्याख्या. दुसरी व्याख्या मला आमदार साहेब, मी प्रदीप कदम सर, आम्ही आता 1 महिन्यापूर्वी वडगावला त्यांच्याच संस्थेत काम करणाऱ्या प्रकाश आल्लाटांच्या सेवानिवृत्तीला गेलो होतो. खरं तर तोही कार्यक्रम असा हृदयस्पर्शी झाला. त्या प्रकाश आल्लाटांनी त्या वडगावमध्ये काम करत असताना सरांनी पण केलंय. तर सगळं गाव आपल्या जवळचं आहे, घरातलं आहे असा भाव असतो. आणि नोकरीवाल्याचं असंच असतं, आपण जिथं जाऊ ना तिथं लोक प्रेमाने जोडली पाहिजे. आज सुद्धा गुंजाळ सरांनी, आमच्या डोंगरावच्या मुख्याध्यापिका हसे मॅडम यांनी खरं हा सगळा संसार किंवा लोक नुसते नोकरी न करता त्या लोकांशी ऋणबंध सुद्धा जोडले. तसेच गुंजाळ सरांनी या ठिकाणी जोडले. आज या हिवरगावच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या हायस्कूलमधून सर रिटायर होत असताना या हिवरगावकरांच्या अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही घडवलं. ज्यांनी काही विद्यार्थी चांगल्या मोठ्या हुद्द्यावर गेले. खरं ही सगळी जादू सर तुमची आहे आणि म्हणून तुम्ही या गावचे विद्यार्थी घडवले. या गावाला तुमचं सुद्धा या शिक्षणाच्या माध्यमातून तुमचं कॉन्ट्रीब्युशन लाभलं. त्यामुळे हिवरगावच्या वतीनं मी सरांना धन्यवाद देत असताना त्यांना पुढील आयुष्यासाठी, खरं तर सर रिटायर झाल्या, मॅडम रिटायर होणार आहे. मॅडमही रिटायर झाल्या का मग मात्र तुम्ही देवदर्शन आणि या देशातल्या देव, देश आणि धर्मासाठी तुमच्या दोघा उभयतांकडून काम व्हावं. मी पुन्हा एकदा या गुंजाळ सरांना उर्वरित त्यांचं जे आयुष्य आहे रिटायरमेंटचं ते चांगलं आरोग्यदायी जावं. त्यांच्या हातून त्यांच्या परिसराची, गावाची, समाजाची सेवा घडो, त्यांना चांगलं आरोग्य लाभो अशा मी त्यांना भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीनं, आमच्या विरगावच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. त्यानंतर शेती बाकीचं सगळं सांभाळणार आहे. मुलगा IIT मध्ये जॉबला आहे, मुलगी BMS झाली आहे. म्हणजे तशी काही विशेष चिंता राहिलेली नाही. मुलीचं लग्न करून द्यायचं, जावाई चांगला निर्व्यसनी केला की आयुष्य सुखात समाधान. म्हणजे असं सगळं हे आयुष्य जगत असताना सर तुमचा विषय गणिताचा होता. म्हणजे शाळेची गणितं सोडवली त्याबरोबर आयुष्याची गणितं पण सोडवले. हातच्यात चूकभूल देणं घेणं झालं नाही आहे. आणि म्हणून आज एवढी सगळेजण तुम्ही त्यांना निरोप देण्यासाठी आलात. खरं तर डॉक्टर आणि पुढारी यांच्या आयुष्यामध्ये रिटायरमेंट कधीच नसते. म्हणजे आज मी जरी डॉक्टरच्या खुर्चीवर बसत नाही तरी कुणीतरी भेटतं, सर साहेब आम्हाला तेवढ्या गोळ्या लिहून द्या ना. परत मेंदूला चालना द्यावं लागतील, त्या गोळ्या लिहून द्याव्या लागतात. अशी काही पेशंट आहेत की बऱ्याच वर्षांनी तर साहेब तुमच्याच हाताचा गुण आहे, काही झालं तरी आम्हाला तुमच्याकडनं तपासायचं आहे. बरं त्याला नाही तपासला तर माझा डबल तोटा आहे. एक तर ज्ञानातही तोटा आहे, नाही मत दिलं म्हणजे परत अडचणीत आलं आहे की नाही. आणि आज जेव्हा सरांचा रिटायरमेंटचा सोहळा संपन्न होतो आहे तर सरांनी नक्कीच आज त्यांच्या आयुष्याचा मागोवा घेतला असेल की आपण कुठून खोल दरीतून कशा कष्टातून कसं पुढं आलो. आज आई आहे त्यांची इथं आशीर्वादासाठी, परिवार आहे त्यांचा आशीर्वादासाठी. आणि त्यांचं खरं तर आईची माया आजही त्यांना आहे, तसे ते भाग्यवान आहे. आणि पत्नी पण खूप चांगली भेटली आहे. तर परिवाराला सांभाळा, आजपर्यंत जसं प्रेमानं राहिले तसं उद्याही राहा. सगळ्यात महत्त्वाचं आरोग्य. आतापर्यंत काही गोळ्या वगैरे चालू आहेत का? काहीच नाही. म्हणजे निरोगी आहेत. म्हणजे 100 गाठायला काहीच अडचण नाही. मला वाटतं अजून 40-50 वर्ष आरामशीर गाडी चालणार आहे. तर व्यायाम करा, सगळ्यांना गावाला घेऊन काम करा. वडगाव लांडग्याचे आले आहेत सगळे मान्यवर, मला बऱ्यापैकी सगळे उपस्थित दिसत आहे. माझ्या मायमाऊली पण उपस्थित आहे. जास्तीचा वेळ घेत नाही कारण आमच्या पुढाऱ्यांना सध्या नुसतं विकास कामं नाही तर लग्न, सुख, दुःख, अजून काय असेल ती कामं म्हणजे ही केल्याशिवाय पर्याय नाही. आज लग्नाची स्थिती बऱ्यापैकी आहे. त्यामुळं बऱ्याच जणांना जायचं असणार आहे, मला पण जायचं आहे. म्हणून तुम्हाला सगळ्या आज ज्यांचा सत्कार झाला आहे त्यांना दीर्घायुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. सर तुम्हाला पण तुमच्या आजपर्यंतची जी वाटचाल आहे ती खूप शानदार राहिली. इथून पुढच्याही वाटचालीसाठी आयुष्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. परमात्मा पांडुरंग तुम्हाला दीर्घ आयुष्य देवो आणि ते दीर्घ आयुष्य पाहताना आम्हाला पण ते पाहण्याचं भाग्य मिळो अशी परमात्मा पांडुरंगाकडे प्रार्थना करतो आणि परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देऊन थांबतो. जय समाजासाठी टाईम द्या. अशाच
माणसाच्या कार्यक्रमासाठी लोक वेळ देत असतात. मधुकरराव हे आपल्या सर्वांना माहीत नसेल, पण ते झोळेगावचे सुपुत्र आहे. त्यांचे वडील अल्पशा आजाराने अगदी लहानपणी देवाघरी गेले आणि त्यामुळे त्यांच्या आईने या सर्व भावंडांना आपल्या भावाकडे म्हणजे मामाकडे आणलं, लहानचे मोठे केले आणि अतिशय गरिबीतून विड्या बांधून त्यांचे वडीलसुद्धा विड्याचंच काम करत होते, आईने विड्याचंच काम केलं आणि एक चांगल्या प्रकारचे संस्कार आपल्या मुलांवरती केले आणि त्या संस्काराचा परिपात म्हणून आज एवढा मोठा कार्यक्रम मधूचा या ठिकाणी होतोय. याबद्दल आपल्या सर्वांना खूप खूप आनंद होत आहे. माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी त्यांच्या कार्याविषयी फार मोठं बोललेलं आहे, त्याबद्दल मी काही बोलणार नाही. परंतु एका मातेने काय करू शकते माता, ते जलवंत उदाहरण मधूची आई आहे. की मला आठवतं मी सुद्धा लहान होतो त्यावेळेस ते काबूदादा वारले आणि अशा परिस्थितीने हे कुटुंब मामाकडे आलं, अतिशय चांगल्या प्रकारे राहिलं, चांगली शेती जिथली, चांगल्या सर्व भावांना नोकऱ्या लागल्या. अशा पद्धतीचं काम या ठिकाणी मधूच्या आईने केलं, वडिलांनी केलं आणि त्याचा वारसा पुढं खऱ्या अर्थाने मधून चालू ठेवला. याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान आहे. मी माझ्या झोळेगावच्या वतीनं, सर्व संस्थांच्या वतीनं मधुला खूप खूप त्याच्या भावी आयुष्यासाठी, आरोग्याच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा, ओठातुनी ओघळावा, आनंद या जीवनाचा, सुगंधा परी दरवळावा. झिजुनी स्वतः चंदनाने, दुसऱ्यास मधुगंध द्यावा. झिजुनी स्वतः चंदनाने, दुसऱ्यास मधुगंध द्यावा. हे जाणता जीवनाचा आनंद हा ओळखावा. आनंद या जीवनाचा, सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा, सुगंधा परी दरवळावा. तुमच्या जीवनात असंच आरोग्याने आनंद दरवळत राहू. सेवामूर्ती श्री गोंधळ सर आणि त्यांच्या असणाऱ्या सविता पत्नी संगीता ताई यांचा आणि माझा खूप असा घरचा एक असा आपण जो म्हणतो हा संबंध आहे, खूप जिव्हाळ्याचा संबंध आहे. इथं सरांचं असणारं आपण म्हणतो सर गणित शिकवायचे आणि ह्या सरांच्या ज्या पत्नी ज्या आहेत त्या माझ्या प्रत्येक, माझे जेव्हा वडील वारले, माझा भाऊ वारले, माझी आई वारली, प्रत्येक सुख दुःखामध्ये एकमेव असणारी ज्या मॅडम होत्या त्या माझ्या दुःखामध्ये सहभागी झाल्या. आणि आपण असं म्हणतो की सुखामध्ये जे आपल्या सहभागी होतात त्यांना रिश्तेदार असे म्हणतात आणि जे दुःखामध्ये येतात त्यांना खलसे असे म्हणतात. अशा पद्धतीनं मॅडमनी जे काही कार्य केलं माझ्या कुटुंबासाठी, सर नेहमी घरी आम्ही जेव्हा शाळेत यायचो तेव्हा सरांचं जे बोलणं होतं, सास आणि मवाळ मी तुला जैसे रसाळ, शब्द सगळे अमृत कल्लोळाचे, अशा पद्धतीचं मृदू आणि मवाळ असणारं माऊलीने जसं एखाद्या सज्जन माणसाचं वर्णन करावं असं सरांचं वर्णन आपल्याला करता येईल. या शाळेमध्ये राहून सरांनी जे कार्य केलं, तुम्ही सगळ्यांनी आमच्या आता नवऱ्यामागे खंबीरपणे उभं राहता आलं पाहिजे. आणि जर मी फक्त एवढंच केलं, सर मला म्हणायचे, सर मला मॅडम म्हणायचे, मी त्यांना गुंजाळ सर म्हणते. अजूनही आमचं ते नातं असंच आहे. म्हणजे असं आम्ही कधी जाणवलं नाही की अजूनही मी किती माणसांमध्ये असलं तरी गुंजाळ सर नावाने त्यांना हाक मारत असते आणि तेही मला मॅडम म्हणत असतात आणि यातून आमचं नातं अजून द्विगुणित होत गेलं. तर असं सर मला नेहमी म्हणजे सरांबद्दल मला एक सांगायचं, तुम्हाला असं वाटलं असेल की अरे मॅडम खूप बोलतायत, मॅडम खूप अशा आहेत, मॅडम खूप स्ट्रिक्ट आहेत, पण तसं नाहीये. मी आमचं ऑफिस, आमचं घर आणि आमची जी काही समाज व्यवस्था आहे यातून आम्ही मध्य साधायचा प्रयत्न केला. ऑफिसच्या जागी घरी गेला की आम्ही घरचे आई, बायको
आणि सून म्हणून मी कार्य केलं आणि म्हणून आज हा जो सेवापूर्तीचा सुंदर असा सोहळा आज या ठिकाणी होतोय ना, त्याचं फलित हे आहे. तर असं मी फक्त एवढंच केलं. सर मला म्हणायचे, मॅडम घोडा उडतोय बघितला का तू? मी म्हणणार हो सर घोडा उडतोय. आणि आमचं हे जे कुटुंब आहे ना, हे जे आमचं प्रेम आहे ना. पण ज्या वेळेला मी जसं शिक्षण क्षेत्रामध्ये या ठिकाणी अनुभव घेतला, म्हणजे एकदा बघूया आपण राजकारणाचा या ठिकाणी अनुभव घ्यायचा आहे. पण राजकारण खरंच गलिच्छ राजकारण असतं. मी त्यातून या ठिकाणी अनुभव घेतला. मी ज्या वेळेला उभा राहिलो त्यावेळेला या ठिकाणी मी एकही दिवस माझ्या प्रचारासाठी मी त्या पतसंस्थेची जी निवडणूक लागली, पहिल्यांदाच त्या ठिकाणी त्या गावामध्ये हनुमान नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक माझ्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदा त्या ठिकाणी, नाही तर त्याच्या अगोदर बिनविरोध व्हायची. मला वाटलं का ही पतसंस्था सुद्धा माझी मित्र असतील सगळे वडगावमध्ये, त्यांनी मला विनंती केली आणि मला वाटलं या ठिकाणी पतसंस्था बिनविरोध होणार आहे. आणि मग मी सुद्धा त्यांना होकार दिला. पाहत होतो पुढचं चित्र या ठिकाणी माझ्यासमोर वेगळं तयार झालं. त्या ठिकाणी इलेक्शन लागलं गेलं आणि मग मला शाळा महत्वाची आहे. मी एकही दिवस त्या ठिकाणी ते इलेक्शन होईपर्यंत मी माझी शाळा सोडून, माझे विद्यार्थी सोडून त्या गावामध्ये प्रचारासाठी गेलो नाही. डायरेक्ट त्या ठिकाणी निवडणुकीचा निकाल लागला. त्या निकालाच्या वेळेला या ठिकाणी मी गुलाल घेण्यासाठी त्या गावामध्ये मी उपस्थित राहिलो. आणि या ठिकाणी समोर बसलेले माझे पतसंस्थेतील जे काही सर्व राजू खानीकर आमचे सोयरे आहेत, ते गावचे उपसरपंच, तसेच पतसंस्थेचे या ठिकाणी ज्येष्ठ संचालक आहे, या सर्वांनी या ठिकाणी मोलाची साथ दिली. आणि आजही त्या ठिकाणी मी माझं शाळा सोडून त्या ठिकाणी मी त्या पतसंस्थेमध्ये किंवा राजकीय याच्यामध्ये क्षेत्रामध्ये मला त्याची आवड नाही. मी जास्त सहभाग सुद्धा या ठिकाणी पुढील काळामध्ये या ठिकाणी घेणार नाही. आणि या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना ज्या वेळेला शाळेत त्या 34 वर्षाचा प्रवास मी या गावामध्ये केला, मला खरंच आनंद होतोय का या गावातील जे सर्व जे आज मी 33 वर्षामध्ये 10वीच्या 33 बॅचेस या ठिकाणी त्या विद्यालयातून मी त्यांना पास आउट केलं. आणि अनेक विद्यार्थी या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये या ठिकाणी काम करतात. आणि मला एक आनंद असा होतोय का माझा स्वभाव या ठिकाणी जर मॅडमने सांगितलं आहे का माझा स्वभाव या ठिकाणी विद्यार्थी बसलेले आहेत, माझा स्टाफ सुद्धा या ठिकाणी आहे जो आक्रमक असतो. माझा स्वभाव आक्रमक आहे. थोडं बदलून घेतलंय, आता थोडं बदलून घेतलंय. कारण स्टाफचे जे कर्मचारी जे असतात, स्टाफ ज्या वेळेला मुख्याध्यापकपदी ज्या वेळेला मला संस्थेने संधी उपलब्ध करून दिली, मला प्रश्न पडला आता मी तर आक्रमक, विद्यार्थ्यांसाठी आक्रमक आणि या ठिकाणी समाजात पुढं काम करायचंय, शाळेसाठी काम करायचंय. स्टाफमधले सर्व जे कर्मचारी आहेत त्या कर्मचारी सुद्धा या ठिकाणी मला सांभाळायचे. आणि त्यांनाही वाटलं या ठिकाणी आता गुंजाळ सर मुख्याध्यापक झाल्यानंतर आता आपलं या ठिकाणी आपल्याला निश्चितच आपली सुद्धा कार्यवरची कसरत असणार आहे. कारण मध्यंतरीच्या कालावधीमध्ये शाळेची गुणवत्ता थोडीशी खालावली गेली. आणि ज्या वेळेला माझ्याकडं त्यावेळेला मुख्याध्यापक पदाचा कार्यभार माझ्याकडे सुपूर्द झाला, त्यावेळेला मी माजी विद्यार्थी संघ स्थापन करू त्या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी शाळेच्या ज्या भौतिक सुविधा आहेत, शाळेची जी कमान आहेत, हे कलामंच आहेत, पुढील बाजूचं जे पडवीचं कंपाऊंड आहे, हे सर्व जवळजवळ त्या माजी विद्यार्थ्यांच्या योगदानातून जवळजवळ 7 ते 8 लाखाचं काम मी या ठिकाणी त्यांच्या हातून पूर्ण केलेलं आहे. हाच माझा या विद्यालयामध्ये काम करत असताना ती मला भावलेली चांगली घटना आहे. आणि कुठल्याच त्या गावातील पहिलं या सर्व ग्रामस्थांचा आणि पालकांचं मी या ठिकाणी आभार यासाठी मानतो तर मी विद्यार्थ्यांना फार शिक्षा केलेली आहे. त्यांचं आयुष्य घडवण्यासाठी त्यांना भविष्यामध्ये कशा पद्धतीने वाटचाल करायची आहे. माझा विषय गणित असल्यामुळं गणित शिक्षक हा मार्का बैल असतो अशी म्हण आहे. कारण गणिताला या ठिकाणी शिकवत असताना विद्यार्थी वर्ग हा क्लास शांत असेल तरच प्रत्येक तळागाळातील विद्यार्थी त्या ठिकाणी त्या गणिताकडे लक्ष केंद्रित करतात. म्हणून या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांचं हित जोपासत असताना, शिक्षा करत असताना या गावातील पालकांनी या ठिकाणी अद्यापपर्यंत माझ्यापर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याची तक्रार या माझ्यापर्यंत या ठिकाणी त्यांनी केलेली नाहीये. आणि सर्व जे काही विद्यार्थी माझ्या हाताखाली शिक्षण घेत आहेत त्यांचे पालक सुद्धा या ठिकाणी माझे विद्यार्थी आहेत.
आणि हे गावचे जे सर्व जे पदाधिकारी आहेत, सरपंच असू द्या, उपसरपंच, चेअरमन, हे सर्व पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी माझे विद्यार्थी आहेत. आणि विद्यार्थी असल्या कारणाने त्यांना या ठिकाणी गुरुची मर्यादा पडते. जरी माझ्याकडून काही चुका होत असतील, पण माझ्या पुढे ते कसं व्यक्त करायचं आहे असं त्यांना तो प्रश्न पडत होता. आणि त्यासाठी ते सुद्धा त्यांचं सुद्धा मी आभार मानतो, तर त्यांना धन्यवाद देतो. त्यांनी माझ्या 34 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कुठल्याही पद्धतीचं या ठिकाणी माझ्याकडे वोट केलेलं नाहीये. आणि माझ्याकडून सुद्धा या ठिकाणी माझ्या हातून त्या गावामध्ये विद्यार्थ्यांच्या बाबतीत, पालकांच्या बाबतीत माझ्या हातून कुठल्याही पद्धतीचं वाईट किंवा कृत्य या ठिकाणी माझ्या हातून झालेलं नाही. आणि या गावातील सर्व ग्रामस्थांना, सर्व माजी विद्यार्थ्यांना, त्यांना मी पुन्हा पुन्हा या ठिकाणी धन्यवाद देतो, आभार मानतो. त्याचप्रमाणे वडगाव लांडगा येथील असणारे सर्व संस्थेचे पदाधिकारी असतील, सरपंच असतील, नंतर सर्व ग्रामस्थ असतील, या सर्वांना सुद्धा या ठिकाणी मी धन्यवाद देतो. त्याच्यानंतर या ठिकाणी डोंगरराव या ठिकाणी माझ्या पत्नीचा तर उल्लेख करायचा राहूनच गेला. काय बोलावं, वेळेची मर्यादा आहे. ती मला घरी गेल्यानंतर लगेच म्हणून तुम्ही माझ्याबद्दल काहीच बोलला नाही. शेवटी घरी गेल्यानंतर मर्यादा असते. ते राहूनच गेलं होतं माझ्याकडून बोलता बोलता. आणि खास माझ्या कौटुंबिक त्यावेळेला मला आठवते माझं लग्न. आता थोडा एक किस्सा सांगतो, थोडा 5 मिनिटं फक्त. थोडं 5 मिनिटं फक्त दम धरा, फक्त शांत बसायचंय. कारण मला तिच्याबद्दल फार अभिमान आहे. माझी धर्मपत्नी या नात्याने मी तिचा उल्लेख करणं माझं कर्तव्य समजतो. का प्रत्येक कुटुंबामध्ये यशस्वी पुरुषामागे यशस्वी नारीची भूमिका या ठिकाणी फार महत्वाची असते. आणि त्यावेळेला 1996 साली या ठिकाणी मी नोकरी करत असताना, विनाअनुदान तत्वावर काम करत असताना मी माझ्या पत्नीची निवड केली. पत्नीची निवड करण्यासाठी मी कोणाला घेऊन गेलो नाही. आणि मग सगळं माझे जे मामा असतील, मामांना फक्त या ठिकाणी सांगितलं, कैलासवासी सुभाषराव मोरे त्यांचं दुकान होतं, त्या दुकानामध्ये फक्त बैठक घ्यायला सांगितले. त्यांना सगळ्या अटी मान्य करायला सांगितल्या. आणि त्यावेळेला या ठिकाणी डोंगरगाव येथे 1996 साली माझा आशी कुटुंबामध्ये या ठिकाणी माझा विवाह पार पडला. आणि त्या काळात सुद्धा या ठिकाणी कमल शेठ असतील, त्यांची गाडी या ठिकाणी वऱ्हाड घ्यायला होती. हिवरगावातील सर्व पालक या ठिकाणी, विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी माझ्या लग्नासाठी, आजही मी तो अल्बम बघतोय, कोण कोण उपस्थित होते. सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी आज पालक म्हणून या ठिकाणी बसलेले आहेत. ते विद्यार्थी ते सुद्धा या पालकांकडे आज बघितलं ते ओळखू सुद्धा येत नाही. आणि ह्या परिसरातील सर्व नागरिक त्या विवाह सोहळ्यासाठी होते. आणि माझ्या कुटुंबासाठी खरंच मी माझ्या पत्नीची जी निवड केली ना, ती माझ्या जीवनासाठी, आयुष्यासाठी ती मी सार्थ समजतो. ती योग्य निवड मी माझ्या पत्नीची केलेली आहे. कारण तिनं या ठिकाणी जीवनाचा संघर्ष बघितलेला आहे, गुरु कुटुंबातील असल्यामुळं. आणि नोकरी करत असताना माझ्यापेक्षा मुख्याध्यापक पदाचा जो अनुभव आहे तो माझ्यापेक्षा 20 वर्षांनी जास्त आहे. 20 ते 22 वर्षांनी जास्त. मी आता झालो 2 वर्ष मुख्याध्यापक, पण अगोदर सहशिक्षक होतो. आणि पत्नी मुख्याध्यापिका आणि मी सहशिक्षक. मला वाटायचं आता मला काहीपणा वाटतो, पण नंतर संस्थेने मला या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली. आताच या ठिकाणी जयश्रीताई थोरात या ठिकाणी माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिल्या. सर्वांनी त्यांचं